त्या वातावरणाशी परिसराशी जुळून घेण्यासाठी तो काय करतो? स्वतःमध्ये म्हणजे काय करतो? कशामध्ये? आपल्या जीवन पद्धतीमध्ये किंवा शरीराच्या आवारामध्ये बदल करतो आणि या बदलाला आपण काय म्हणतो? अनुकूलन. आज आपण जलीय वनस्पतींमधलं अनुकूलन बघितले, बरोबर? त्याच्यामध्ये मुळांमध्ये काय अनुकूलन होतं? तर जलीय वनस्पतींची मुळे, काही वनस्पतींची मुळे पाण्यात तरंगतात, तर काही वनस्पतींची मुळे तळाशी, पाण्याच्या तळाशी मातीमध्ये घट्ट रुजलेली असतात. खोडे कशी असतात मग जलीय वनस्पतींची? तर ती पाण्यातच असतात जलीय वनस्पतींची खोडे. त्यांच्यावर मेंचट पदार्थाचा थर असतो. शिवाय त्या खोडांमध्ये काय असतात? पोकळ्या असतात. हवेच्या पोकळ्या असतात. पोकळ असतं ते खोड. तुम्ही कमळाचं खोड देठ असं कापून बघा, तुम्हाला ते पोकळ दिसणार आहे. तर त्या पोकळ्या कशासाठी असतात? पोकळ्या? त्याच्यामुळे काय होतं? वनस्पतींना पाण्यावर तरंगण्यासाठी मदत होते. आता पानं कशी असतात? पानं ही जलीय वनस्पतींची, काही वनस्पतींची पसरट असतात, त्याच्यावर मेंचट पदार्थाचा थर असतो. शिवाय त्या पानांची देठ त्याच्यामध्ये काय असतात? हवेच्या पोकळ्या. मी तुम्हाला याचं सांगितलं, कमळाचं सांगितलं. तर पानकळीस वगैरे ज्या वनस्पती असतात त्यांची पानं ही अशी अरुंद असतात आणि रिबिणीसारखी असतात. त्यामुळे काय होतं? अशी पानं असली अरुंद आणि रिबिणीसारखी की पाण्याचा जो वेगवान प्रवाह आहे, ती पानं सहज पाण्याचा वेगवान प्रवाह सहन करू शकतात. कारण जलीय वनस्पती कुठे असतात? पाण्याच्या अगदी जवळ किंवा पाण्यात असतात, हो की नाही? आता फुलं कशी असतात? फुलांमध्ये काय अनुकूलन असतं कार्तिक? फुलं पाण्यावर तरंगतात. आता हे झालं जलीय वनस्पतींचं अनुकूलन. आता आपण बघूयात वाळवंटी वनस्पतींचं अनुकूलन, बरोबर? आता वाळवंटामध्ये पाण्याचा अभाव असतो मुलांना, त्यामुळे म्हणजे पाणी हे अगदी जवळपास नसल्यातच जमा असतं, म्हणून त्यांची मुळं जी असतात ती जमिनीत खोलवर जातात किंवा काहींची मुळं काय करतात? जमिनीवर दूरवर पसरतात. का बरं? त्याचं काय कारण आहे? पाण्याच्या शोधासाठी. आता आपल्या इथल्या वनस्पती दिसतात का तुम्हाला? त्यांची मुळं जमिनीवर पसरलेली, खोलवर गेलेली असतात, पण ती खूप मोठे वृक्ष असले, खूप जुने वृक्ष असले तर त्यांची खोलवर जातात, ओके ना? पण वाळवंटी प्रदेशातल्या वनस्पतींची मुळे ही जमिनीत खोलवर कशासाठी जातात? पाण्याच्या शोधासाठी. आता त्यांची खोडं कशी असतात? माणसांमध्ये अशी फुगे जाड असतात. का बरं? कारण या वनस्पतींची